राज्यातल्या काही नेत्यांचं बोलण्याचं ताळतंत्र सुटलंय। एकमेकांवर टीका करत असताना त्यांची भाषा इतकी जहरी असते की आम्हाला सुद्धा बीप लावून ते ऐकवावं लागतं। एकापेक्षा एक नग या महाराष्ट्रात आणि सगळ्या पक्षांमध्ये आहेत, ज्यांनी महाराष्ट्राचं राजकारण गलिच्छ पातळीवर नेलंय। ऐका काय बोलतायत बघा। रामदास कदमासारखा लाचार, सत्य करता हलकट हा आमच्या कोकणाचा कलंक आहे। कलंक आहे। चमचम बंद झाला, पोरग्यानी तिथे खुन्याना मारामारी करण्याना, जे जेलमध्ये गेले त्यांना रिव्हॉल्वरचं लायसन द्यायला लागलं। अरे स्वतःच्या पत्नीच्या नावावर तुम्ही बार तिथं महिला नाचवता, काही घाबरू नका। यांच्या आता उलटी गिनती सुरू झाली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधवांनी शिंदेच्या शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदमांवर घणाघाती टीका केली आहे। खेडमधल्या कार्यक्रमात बोलताना भास्कर जाधवांनी रामदास कदम आणि योगेश कदमांवर जोरदार हल्लाबोल केलाय। भास्कर जाधव काय म्हणाले पुन्हा एकदा बघा। रामदास कदमासारखा लाचार, रामदास कदमा करता सत्य करता हलकट आणि चारित्र्य नसलेला माणूस उभ्या महाराष्ट्रामध्ये शोधून सापडणार नाही। हा आमच्या कोकणाचा कलंक आहे। कलंक आहे। राजकारणाकरता आपली कितीपत आपण आपली सगळी इज्जत धुळीला मिळवायची। मी संजय कदमांबद्दल काही म्हणजे मला संजय कदमांना गरज होती, त्यांचा नाईलाज झाला, ते पाठीमागे भले लागले असतील ताई। यांनी कसा घेतला त्याला बरोबर, यांनी कसा घेतला? दसरा मेळाव्यात बोलताना रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली होती। त्यानंतर काही दिवसातच घायवळ शस्त्र परवाना प्रकरणात योगेश कदमांवर आरोप झाले। त्यामुळे भास्कर जाधवांना कदम पिता पुत्रांवर टीका करण्याची आयती संधी मिळाली। यांच्या आता उलटी गिनती सुरू झाली आहे। चमचम बंद झाला, पोरग्यानी तिथे खुन्याना मारामारी करण्याना, जे जेलमध्ये गेले त्यांना रिव्हॉल्वरचं लायसन द्यायला लागलाय। पैसा घ्या आणि काही करा, त्यांना काय ते खुनी, ते हप्ते गोळी करणारे, ते लोकांना वाटेल तेवढे लुटणारे, ते नाही अधिकाऱ्यांनी दिलं ना, चल तुला घेतो, तुझी किंमत सांग किती आहे ती, तुला देऊन टाकतो। आणि मग आता म्हणायचं तसं नाही, त्याच्यावर गुन्हा नव्हता। मग बापसान म्हणायचं जो कोण आदेश देतो त्यांनी द्यायला सांगितलं। मग देवेंद्र फडणवीस तिथे बसलेले आहेत, नाही 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 ते काही दिलेलं नव्हतं। अरे एका तोंडानं बोला, किती तोंड तुम्हाला? मागचं पुढचं तोंड असतं एवढं फक्त मला माहिती होतं, ही आणखीन तोंड कुठली आली तुम्हाला? भास्कर जाधवांनी रामदास कदमांवर केलेल्या टीकेवर मंत्री उदय सामंतांनी प्रत्युत्तर दिलंय। नाही, रामदासभाई हे शिवसेनेचे नेते आहेत। रामदासभाईंनी शिवसेना वाढवण्यासाठी अहोरात्र मेहनत ही कोकणामध्ये केलेली आहे, आमच्या जिल्ह्यामध्ये केलेली आहे। त्याच्यामुळे ज्यांना त्यांनी शिवसेना वाढवली ही दिसत नाही, त्यांचं हे मत आहे। परंतु रामदासभाईंबद्दल कोकणवासियांना आदर आहे। रामदासभाईंनी अनेक वर्ष शिवसेनेचे नेते म्हणून जिल्ह्यामध्ये काम केलंय। त्याच्यामुळं अशा टीकेमुळं रामदासभाईंचं अस्तित्व नष्ट होईल किंवा रामदासभाईंबद्दलचं मत कोकणातलं बदलेल किंवा रत्नागिरीतलं बदलेल, हा काही लोकांचा गैरसमज आहे। शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या कोकणात शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर ठाकरेंची शिवसेना विरुद्ध शिंदेची शिवसेना असा कलगीतुरा नेहमीच रंगलेला पाहायला मिळतो। दरम्यान आता भास्कर जाधवांनी रामदास कदमांवर केलेल्या टीकेनं या दोन्ही नेत्यांमध्ये येत्या काळात शिमगा रंगण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।